तर चला मग लवकरात लवकर या नेटच्या कपड्याचा पण टॉप शिवून घेऊया. तर रामराम मंडळी, तुम्हाला तर माहितच आहे, काल आपण नेट आणलं होतं आणि आज आपण मार्केटमध्ये जाऊन हे डायमंड आणले होते. तर आता या इनर वरती आपल्याला हा ट्रान्सपरंट टॉप शिवायचा आहे आणि यासाठी आपल्याला हे काही साहित्य लागणार. तर बंटी हा असं मला परेशान करू लागला होता. तुमचं पण मान जर तुम्हाला असंच परेशान करतं का हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. असो तर आता हे असं 4 पदरे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे नेट आणि आपल्या मापाचं जे इनर आहे ते या नेट वरती ठेवून आपल्याला 2-2 इंच जास्त ठेवून ह्याला कट करून घ्यायचं आहे. आणि मला फुल स्लीव्स पाहिजे आहेत, त्यामुळे मी फुल स्लीव्स कट करून घेतल्या. पुढचा आणि मागचा गळा शिवून घेतला आणि मार्केटमध्ये जाऊन आणलेले हे खडे आणि मोती जे आहेत ते आता आपल्याला याच्यावरती चिटकून घ्यायचे आहेत. हे जे खडे चिटकवायचं जे काम आहे ना, हे जेवढं सोपं दिसतं ना तेवढं सोपं नाहीये, खूप पेशन्सचं काम. आणि एवढे जे खडे लावलेले आहेत ना ते सगळेचे सगळे मी एकटीनं लावलेले, कुणाचीही मदत घेतली नाही. आणि हा जो समोरचा जो गळा दिसतोय तो एकदम सिंपल दिसतोय, त्यामुळे मी याच्यावरती असे खडे लावून घेतले आणि रात्रीचे हे खडे लावताना मला 1:30 वाजले होते. आणि फायनली अशा प्रकारे माझा जो ट्रान्सपरंट टॉप आहे तो तयार झालेला आहे. थांबा, आणखीन याच्यावरती आपल्याला वर्क करायचं राहिले ते आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये पाहून घेऊया. तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, मिस यू.